बघू शकता इथं बसले मी बेडरूममध्ये जेवायला. दोघं जण घे पाणी दोघांना. हा आणि इथं बघा पोरं आली खेळायला सोबत खेळताना ते आता. आणि चला मी तुम्हाला हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आत्ता बघू शकता तुम्ही, आत्ता जरासा पाऊस थांबला आहे, नाही तर कंटिन्यू चालू होता पाऊस. आणि मी आज सकाळीच गावातून जाऊन आले, पण मी मोबाईल वगैरे शूट करायला नेला नव्हता, कारण पाणी पण भरपूर होता आणि त्याच्यामुळे हातात पकडणं मोबाईल ते पण पॉसिबल होत नाही, कारण पिशव्या वगैरे पण असतात मच्छीच्या किंवा भाजीच्या. तर मी मोबाईल घेऊन गेली नव्हती. तर एक दिवशी मी मोबाईल घेऊन म्हणजे गावात जाईन, थोडा शूट करीन आणि तुम्हाला दाखवेन मी कसा माहोल असतो तो पावसाळ्याचा. तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय मच्छी वगैरे आणली ती. मी आता साफ वगैरे करून ठेवली, ती तुम्हाला फक्त दाखवते. चला. सिनोला टिफिन वगैरे करून पाठवला. आणि इथे बघा आता ही मच्छी पापलेट आणलेले आहेत. हा आहे सिल्वर फिश आणि हे कोलंबी. आणि याच्यामध्ये अंडे आहेत, ते मी आता भरून घेते. तर चला. मी अशीच थोडी थोडी आणते, कारण मग टिफिनला म्हणजे द्यायला बरी पडतात ती अशी. सकाळी काही नसते मच्छीला, त्याच्यामुळे अंडी बरी पडतात मच्छीच्या वाळ्याची. जर उरणला फेरी झाली तर मग ट्रे वगैरे आणून देते, मस्त पडतात. तर चला मी फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे आता मी जेवायला बघा, हा रश्श्यासाठी काढलेले पापलेट आणि हा फ्रायसाठी. पण हा मी संध्याकाळला ठेवते फ्राय करायला. आणि इथे मी आता हा सिल्वर फिश आहे ते फ्राय करून घेते. कोलंबी आणि पापलेट हे संध्याकाळी ठेवते. तर ते अगोदरच चला मी आता पहिला लिंबू याला लावून घेते. त्याच्यानंतर आपण घालू चवीनुसार मीठ. आता इथे आपण हळद घालू. तर फ्रायसाठी आहे तिथेच मी घालते हळद, रश्शाला नाही लावलं. ते धणे पावडर घालते थोडं. आणि इथे मसाला टाकून घेते. ते आता मिक्स करून घेऊया आपण. याला पण लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आपण असंच. इथे आपण मच्छी पण आहे, ही आत्ता फ्राय करायची आहे, तिला पण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली मच्छी मॅरिनेट करून झालेली आहे. आता बाकीची तर अशा प्रकारे आपली ही आत्ता बनवण्याची मच्छी मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आणि इथे बघा हे डबे भरले आहेत, हे संध्याकाळला.
तर मी अशी स्टोअर करत तर आता इथे आपलं जेवण रेडी आहे. तर इथे बघा मी मच्छी फ्राय केलेली आहे अर्धी. इथे पापडचा रस्सा, इथे भात ठेवला आहे, भाकरी पण आपल्या आहेत, सिमला टिफिनसाठी बनवते आहेत. तर आत्ताचं आपलं जेवण रेडी आहे. तर आता सिनो घरी आला का आम्ही जेवण वगैरे घेऊ. तोपर्यंत चाललो आता मी. काही बरीच कामं वगैरे सर्व आटपलेले आहेत. अशा वेळी मी बसते जरा शिट्टी. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झाली माझी. आणि इथं बघा पोरं आली खेळायला सिनोसोबत खेळताना ते आता. आणि चला मी तुम्हाला आज दाखवते जेवायला काय आहे. जेवायला यांचे एक फ्रेंड आहेत, त्यांनी एक भेट दिली, कोलबी दिली बघा कशी मोठी आहे. तर तेच बरं आज करते. आणि इथे चपातीसाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे, भाकरी पण आहे म्हणून थोडीच घेतली. तर बघा चला आता ही अशी मी जरा थोडी म्हणजे सुकी आणि थोडा रस्सा अशीच बनवणार आहे. आणि ही बघा उद्या आपली आषाढी एकादशी आहे. तर म्हणजे मी उपवास वगैरे म्हणजे आम्ही एक टाईम पकडू, पण संध्याकाळसाठी मी अशी भेळ ठेवलेली आहे भिजत. चला आता ही साफ करून घेते. ते बघा अर्धी केली साफ. इथे तेल गरम झालं आहे आणि मी तेलामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा, 2 लवंग आणि 2-3 काळी मिरी टाकलेली आहे. आणि आता ही जी पेस्ट बनवली याच्यामध्ये मी घेतलं आहे लसूण, आला, मिरची, कोथिंबीर, टॉमॅटो आणि एक छोटा कांदा. कांदा काय मी जास्त घेतला नाही, फक्त एकदम छोटा एक कांदा घेतलेला आहे. आणि ही पेस्ट बनवली आपण याच्यात घालूया. कारण ही कोलबी जरा मोठी आहे, त्यामुळे जरा आज आपल्याला एकच रेसिपी बनवायची म्हणून ही अशी कोलबी मसाला बनवते मी. त्यासाठी हा असा पेस्ट करून घेतलेली मी. तर ही पेस्ट आता आपण मस्त शिजवून घेऊया. त्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू करू. इथे बघू शकता पेस्ट मस्त अशी शिजलेली आहे. याच्यात आपण सगळे मसाले टाकलेले आहे, पण कमी टाकलेले. तर आता याच्यात आपण टाकूया, म्हणजे थोडे थोडे टाकतो आता. हळद टाकली, अर्धा चमच हळद. आणि आता अर्धा चमच टाकते मसाला, कारण तिथे मी 1.5 चमचा टाकलेला आहे. आपल्याला पण 2 चम्मच याच्यामध्ये मिक्स केलं. आता मी मिक्स करून घेते व्यवस्थित. हे मीठ पण घातलं आहे मी. तर चला आता ही पण कोलबी याच्यात टाकूया. असं मिक्स करून घेतो मी. सध्या पण पाणी वगैरे नाही यूज करायचं, असंच ठेवूया आपण. आणि तिकडे मी आता चपाती पण लाटायला घेतली. इथे इकडे भात ठेवला आहे. तर इथे आता माझं जेवण रेडी आहे. हे बघा इथे चपाती आणि आपली रेसिपी बघूया. हे बघा, वाव कसली तर्री आली बघा. ते भात पण झालेलं आहे. याला मी झाकण देऊन ठेवते. आणि इथे जरा भांडी झाली, ती मी घासून घेते पटक्यान आता. तर यांच्यासाठी मी बघा असा गरमागरम थाली तयार केलेली आहे. यांना चपाती जास्त आवडत नाही, त्यासाठी मी भाकरी ठेवली त्यांच्यासाठी. आणि आज कोलबीच आहे म्हणून मग कोलबीच ताटात दिसते. तर चला मी त्यांना हे जेवण देऊन येते.
तर यांना जेवण वगैरे दिलं आणि आता चला पोरांना पण विचारते पाहिजे का. होय काय जेवायचं आहे का नाही? दोघांना आणू इथं. तुला पण आणू ना द्वी. जा हात धुवा जा दोघा जण चला. तर इथे मी पोरांना ताटं वाढलेले आहेत. इथे द्वीतला कसा रस्सा लागत नाही म्हणून त्याच्यात मी रस्साने वाढला. तर चला तरी त्यांना देऊन येते. हे बघू शकता इथं बसले मी बेडरूममध्ये जेवायला. दोघं जण ही घे पाणी दोघांना. हां कसं लागते रे जेवण? मस्त. सगळा संपवा. हां बाला आधी चपाती खावायची. पहिला भात खावायला घेतला तुम्ही. चपाती खावायची पहिले अगोदर. तर आता जेवायला बसली मी इथं. आणि इथं बघा इथंच खेळत होती सगळी. इथंच ठेवला बघा सगळा उडवा उडव केलाय. आता इथे माझी भांडी वगैरे सर्व घासून झाली. सर्व क्लिनिंग झाली किचनची. आणि इथे मी उद्यासाठी ठेवलेत साबुदाणे भिजत ठेवलेत उपवास आहे म्हणून. आणि बघा आपली भेल मस्त झाली. त्याची नसो मग काय करता इथं जपशो दोघा. तू पण द्वित वाजते आहेस. उद्या सुट्टी आहे तुला? तुला पण ना 2 दिवस. 2 दिवस राशील वस्तीला. चला मग झोपा. जास्त किती वाजेपर्यंत माहिती आहे का? फक्त 10 वाजेपर्यंत. हां 10 वाजेपर्यंत फक्त. नंतर झोपाचं. तर आज दिवसभरात मी काय काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर हा रोजच्याप्रमाणे हा व्लॉग जरा छोटा होता. तर आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट.